रेस्टरूम फक्त एकाच समाजाच्या धार्मिक विधीसाठी वापरलं जात असेल आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यास मज्जाव होत असेल तर पोलिसांनी तिथे निष्पक्षपणे कुठलाही भेदभाव न करता याची चौकशी करावी। धर्माच्या नावावर तुम्ही उद्योग संपवायला, उद्योगांना त्रास द्यायला सुरुवात करू नका। आपल्याला पुण्याचा IT उद्योग संपवायचा आहे का याचा विचार माधुरी मिसाळ, पोलीस आयुक्त, सर्व पद्धतीने काम करणाऱ्या शासकीय यंत्रणा आणि प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने हा विचार करण्याची गरज आहे। नमस्कार। पुण्यामधील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्यांचं जे रेस्टरूम आहे ते एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधीसाठी वापरलं जातं आणि त्यावेळेस इतर कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना ते रेस्टरूम वापरण्यास बंदी घालण्यात येते। अशा प्रकारच्या खूप साऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आणि त्याबद्दल मी माननीय पोलीस कमिशनर यांना या संबंधीचं एक पत्र पाठवलेलं आहे। त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। अशा पद्धतीने जर एका कंपनीमध्ये अशा पद्धतीचं रेस्टरूम फक्त एकाच समाजाच्या धार्मिक विधीसाठी वापरलं जात असेल आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यास मज्जाव होत असेल तर पोलिसांनी तिथे निष्पक्षपणे कुठलाही भेदभाव न करता याची चौकशी करावी आणि तात्काळ याच्यावर कारवाई करावी हे या पत्राद्वारे मी पोलीस कमिशनरांना सांगितलेलं आहे। लगेचच त्यांनी तात्काळ ही कारवाई करून त्याचा अहवाल द्यावा ही विनंती। महाराष्ट्रातला पुणे शहराचा IT उद्योग हा हैदराबाद आणि बेंगलोर पाठोपाठ सर्वात मोठा आहे। अब्जावधी रुपयाची उलाढाल या क्षेत्रात होते। नाशिकच्या TCS प्रकरणानंतर राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना एक पत्र दिलंय की कुठल्या तरी एका कंपनीत, मल्टीनॅशनल कंपनीत धार्मिक कार्यक्रम केले जातात, त्यांचा रोग मुस्लिम परिवर्तनाशी संबंधित आहे, धर्म परिवर्तनाशी संबंधित आहे। आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला स्पेसिफिक माहिती असेल तर त्यांच्यावर जरूर कारवाई करायला लावा। पण माझी अशी माहिती आहे, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनंतर हिंजवडी परिसरातील ज्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्यांचं नाव न घेता मोगम जे काही माहिती देण्यात आली, अनेक कंपन्यांमध्ये पोलिसांना आता जावं लागतंय आणि कुठं धर्म परिवर्तन, धार्मिक कार्यक्रम नाही ना याचा शोध घ्यावा लागतोय। पोलिसांच्या ह्या एकूण वर्तणुकीमुळे IT कंपन्या वैताग आल्यासारख्या सुरू झाल्यात काम करण्याच्या दृष्टीने। आपल्याला माहिती आहे, अनेक IT कंपन्या गेल्या काही वर्षात वाहतुकीच्या कोंडीमुळे पुणे सोडून निघून गेल्या आहेत। आपल्याला पुण्याचा IT उद्योग संपवायचा आहे का याचा विचार माधुरी मिसाळ, पोलीस आयुक्त, सर्व पद्धतीने काम करणाऱ्या शासकीय यंत्रणा आणि प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने हा विचार करण्याची गरज आहे। धर्माच्या नावावर तुम्ही उद्योग संपवायला, उद्योगांना त्रास द्यायला सुरुवात करू नका अशी आमची विनंती आहे।